नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राकेशला त्या दादाचा फोन आलेला असतो. तो म्हणत असतो, की "काय रे, कधी देतोयस बाकीचे उरलेले पैसे? तुला सांगितलं ना, लवकरात लवकर पैसे हवेत मला." आता फोन स्पीकरवर असतो आणि सगळेजण ऐकत असतात. सगळ्यांना ते ऐकल्यावर जबरदस्त धक्का बसतो. दादा समोरून बोलत असतो, की "येत्या काही दिवसात म्हणजेच येत्या गुरुवारपर्यंत मला जर 10 लाख रुपये मिळाले नाहीत ना, तर बघ मी तुझं काय करेन ते. तुला माहिती आहे ना मग काय होऊ शकतं ते." त्यावेळेला तो राकेश अगदी शांतपणे बोलतो, की "हो दादा, काळजी करू नका. येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला नक्की मी तुमचे पैसे देतो, ठीक आहे?" असं म्हणून तो फोन कट करतो. आता सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात आणि राकेशचं हे भयानक रूप कधी कोणाला दिसलेलं नसतं. आता अंजली पण खूप घाबरलेली असते. राकेश म्हणतो, की "अंजली, अगं काय झालं?" तेव्हा ती विचारते, की "हे काय होतं सगळं? आणि हा दादा कोण होता? आणि इतके पैसे तुमच्याकडे का मागत होता?" तेव्हा राकेश म्हणायला लागतो, की "अगं अंजली, मला वाटलंच होतं तू या सगळ्याचं टेन्शन घेत बसशील. अगं अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि तुम्ही सगळेजणही इतके का सीरियस झालात? अजिबात घाबरू नका. म्हणजे काय माहिती आहे, हा दादा म्हणजे कोणी गुंड वगैरे नव्हता ना. अंजली, तुला वाटलं ना हा एखादा गुंड वगैरेच होता?" तेव्हा ती त्याच्याकडे घाबरत बघते आणि म्हणते, की "हो, अहो गुंडच होता ना तो. बघितला ना कसा धमकी देत होता तो तुम्हाला. धमकीच देत होता एक प्रकारे." तेव्हा आजी म्हणते, की "हो ना, म्हणजे आम्ही खूप घाबरून गेलो. कोण होता आणि काय झालं?" तेव्हा मग राकेश सगळ्यांना समजावतो आणि सांगतो, की "अजिबात काळजी करू नका कोणीही. अहो, तो माझा कॉलेजचा जुना मित्र आहे आणि त्याला सगळ्यांना असंच वाटतं, की एखाद्या गुंडाचा फोन आलाय. सगळ्या जणांना असंच वाटतं, की हा पैसे देण्यासाठी फोन करतोय. पण नाही, आम्हाला त्याला पैसे द्यायचे नसतात, तर बरेच दिवस त्याला भेटलो नाही ना, म्हणून तो चिडला आमच्यावरती. म्हणजे कसं आहे, बरेच दिवस आम्ही आमच्या त्या दादरच्या कट्ट्यावर भेटलो नाही आहे ना, त्यासाठी तो असं बोलत असेल. पण आम्हाला लवकरात लवकर भेट घडवायची असते ना, तेव्हा तो असे कॉल्स करत असतो." असा राकेश आता सगळ्यांना सांगतो आणि सगळेजण हळूहळू विश्वासही ठेवतात. नंतर ईश्वरी आणि अर्णव गाडीमध्ये चाललेले असतात. ईश्वरी आता विचार करते, की अर्णव सरांना मी नमुताई आणि सरांबद्दल कधी सांगू काहीच कळत नाही आहे. म्हणजे जर मी त्यांना लवकरात लवकर सांगितलं नाही, तर प्रॉब्लेम होऊ शकतो. पण हे सगळं करण्यासाठी मला सरांचा मूड बघणंही गरजेचं आहे. त्यानंतर मग आता ईश्वरी ही अर्णवकडे बघत असते. त्याचा मूड कसा आहे, तो काय वागतोय याकडे तिचं लक्ष असतं. त्यानंतर मग ईश्वरी म्हणते, की "सर काय झालं? तुम्ही असे गप्प?" तेव्हा मग तो म्हणतो, की "हे बघ ईश्वरी." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "सर थांबा. मला ना तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे काहीतरी मागायचं आहे." तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "1 मिनिट. माझ्याकडे तू काहीही मागायला येऊ नकोस. कारण की हे सगळं जे काही मागायचं आहे, जे तुला ताई बोलली आहे ना, ते मी तुला अजिबातच देणार नाही आहे. समजलं? तू जर माफी मागत असशील, की तुझ्या आईबद्दल आणि तुझ्याबद्दल, तर मग मी तुला अजिबातच माफ करणार नाही आहे. कारण जोपर्यंत तुम्ही काही पुरावे देत नाही ना दोघीजणी, तोपर्यंत मात्र मी तुम्हाला माफ करू शकत नाही." असं अर्णव बोलतो. ईश्वरी म्हणते, की "नाही सर, पण मला तुम्हाला ते मागायचंच नाही आहे ना, मला काहीतरी वेगळंच मागायचं आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, की "काय? वेगळं म्हणजे नक्की काय मागायचं आहे मी सिंदूर तुला? काय बोलतेस तू? मलाही काही कळत नाही आहे." तेव्हा आता ईश्वरी म्हणते, की "बरं, ठीक आहे, राहू दे. अर्णव सर, एक काम करा, इथेच गाडी थांबवा." असं ती जोरात ओरडते. तेव्हा तो विचारतो, की "काय झालं?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की "सर, ते बघा बर्फ का गोलावाला आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "मग आता काय करायचं?" ईश्वरी म्हणते, की "सर, चला ना, तो आपण गारेगार बर्फाचा गोळा खाऊ." तेव्हा अर्णव तिला मनाई करत असतो, की "गप्प बस मिस असं अजिबात काही करायचं नाही तर इथे आता हे सगळं होत असताना राकेश म्हणतो, की "अहो मामा, तुम्हाला माहिती नाही आहे, तो माझा मित्र ना. अहो, असा नाटकात काम करायचं ना किंवा काही करायचं ना, तर लोकांना असं वाटायचं, की खरंच हा कोणी सराईत गुन्हेगार किंवा गुंड आहे की काय?" असं त्याचं सगळं वागणं असायचं. मामाचं आता सगळं काही लक्ष त्याच्याकडे असतं, कारण की मामाला अगदी बरोबर माहीत असतं, की हा राकेश सगळ्यांना खोटं बोलतोय. तेव्हा मग अंजली अजूनही घाबरलेलीच असते. तिचा चेहरा पडलेला असतो. तेव्हा राकेश म्हणतो, की "अंजली, अगं नको घाबरूस अशी. मी तुला सांगितलं ना, अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे. अगं तो ना माझा मित्र आहेच असा. बरं ठीक आहे. जेव्हा आता मी भेटतो ना त्याला, तेव्हा चांगलाच झापतो आणि सांगतो, की "काय रे, आता पुन्हा असा फोन करून मला बोलत जाऊ नको, असं ओरडत जाऊ नको. माझी बायको घाबरते ना." असं मी बोलून दाखवतो. "हो की नाही मामा, असंच करतो मी आता." त्यावेळेला मग अंजली आता म्हणते, की "हो, खरंच एका वेळेला मला असंच वाटलं हो." नंतर मग राकेश तिला ज्यूस प्यायला देतो आणि म्हणतो, की "हे घे, ज्यूस पिऊन घे. सगळं काही व्यवस्थित होईल. अजिबात कोणीही चिंता करू नका."
सगळं काही तो माझा मित्र होता असं म्हणून तो सगळं काही तिथून शांत करतो. पण मनातल्या मनातच वल्लरी म्हणते की हळूहळू जावई बापूंचे एक एक रंग बाहेर पडायला लागलेत. जावई बापू काय आहेत हे हळूहळू आता कळायला लागलेलं आहे, असं वल्लरी मनातच विचार करते. कारण की जे काही राकेश वागतोय त्यामागे त्याचं नेमकं काय कारस्थान आहे, या सगळ्या सगळ्या गोष्टी आता कळलेल्या असतात. त्यामुळे राकेश म्हणतो की वा, खरंच स्वतःचीच तो मनातल्या मनात तारीफ करत म्हणतो की राकेश, जर तू खरंच अशा प्रकारे नसतास तर मग तू एखादा चांगला ॲक्टर नक्कीच असतास. कारण की आज किती भारी ॲक्टिंग केलीस तू. तुझ्या ॲक्टिंगवर या मूर्ख लोकांनी सगळ्यांनीच विश्वास ठेवला, असा विचार आता राकेश मनातच करत असतो. त्यानंतर आता इथे मस्तपैकी गोळेवाला असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, चला ना प्लीज पटकन आपण गारेगार बर्फाचा गोळा खाऊया, काला खट्टा. तेव्हा आता ईश्वरीला तो म्हणतो, पण ईश्वरी, अगं तुझा तर हात दुखतोय ना, मग काय? तेव्हा ती म्हणते की सर, अहो माझ्या हातात एका मोबाईल कुठे आहे, त्यामुळे मी माझ्या डाव्या हाताने दरवाजा तर उघडूच शकते ना. ठीक आहे ना, चला मस्तपैकी आपण बर्फाचा गोळा खाऊया. ईश्वरी म्हणते की चला ना सर लवकर. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, अजिबात नाही, आपण म्हणजे मी तर खाणारच नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर असं करू नका, प्लीज चला तुम्ही तुम्ही पण काय मजा बघाल, असं म्हणून ती त्यालाही घेऊन चाललेली असते. आणि दरवाजा उघडायला जाणार तेवढ्यातच तो तिला आवाज देतो आणि म्हणतो, एक मिनिट. तिने सीट बेल्ट घाईत काढलेलाच नसतो. आता सीट बेल्ट काढतो, नंतर दोघंही बाहेर पडतात. तेव्हा ईश्वरी येऊन त्या भैयाला म्हणते की भिया, दो काला खट्टा देना. आता दो काला खट्टा म्हटल्यावर अर्णव बोलतो की काला खट्टा दोन कशाला, एकच घे ना. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तुम्ही नाही खाणार आहे का? हो खाऊन तर बघा, असा बर्फाचा गोळा जेव्हा असा जिभेवर ठेवल्यावरती दिमाग असा थंड होऊन जातो ना. सध्या तुमचा दिमाग गरम आहे ना, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही काला खट्टा फ्लेवरचा गोळा खा, म्हणजे तुम्हाला अगदी मस्त वाटेल. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, पण जर गोळाच खायचा असेल तर मग काला खट्टा फ्लेवरचाच का खायचा? तेव्हा ईश्वरी म्हणते की का, तुम्हाला कोणता दुसरा फ्लेवर हवा आहे का, तर तुम्ही दुसरा फ्लेवर घेऊ शकता, काळजी करू नका. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की पण मला तर ना बाबा काला खट्टा आवडतो. कारण की त्या काल्या खट्ट्याची अशी मिठी नमकीन चव जेव्हा जिभेवर उतरते ना, तेव्हा अगदी स्वर्गसुख मिळाल्यासारखं होतं. त्यामुळे मला तोच फ्लेवर फार जास्त आवडतो, असं आता ईश्वरी ही बोलून दाखवत असते. त्यावेळेला अर्णव मात्र तिच्याकडे बघतच असतो. अर्णव म्हणतो की नो, काला खट्टा वगैरे असं म्हणून आता त्यांचे तिथेच वाद होतात. ईश्वरी त्याच्याकडे बघतच असते आणि त्यानंतर मग आता तो भिया म्हणत असतो की ओ साहब, तुमको दूसरा कौन सा फ्लेवर चाहिए, तो वो भी मैं देता है, कोई प्रॉब्लेम नाही आहे, असं म्हणून आता तो त्याला विचारत असतो. तितक्यातच एक दुसरा व्यक्ती हा समोरून येतो आणि तो समोरून आवाज देत असतो की ओ, ओ मिस इंदौर, ओ मिस इंदौर, असा आवाज तो देत असतो. तेव्हा अर्णव बघतो आणि ईश्वरीलाही शंका पडते की हा माणूस, हा मला कसं ओळखतो आणि मला हा आवाज का देतोय? तेव्हा आता ईश्वरी समोर तो प्रश्नच असतो. तेव्हा अर्णव जाऊन पटकन त्या माणसाला धरतो आणि त्याची कॉलर धरून म्हणतो की एक मिनिट, तुम्ही मिस इंदोर अशी हाक कशी मारू शकता? ते फक्त मीच मारू शकतो. तेव्हा त्याची बायको येते आणि म्हणते की ओ मिस्टर, काय करताय काय तुम्ही? हो माझे मिस्टर आहेत ते, आणि ते मला मिस इंदोर अशी हाक मारत होते. कारण मी इंदोरवरून आहे म्हणून ते मला प्रेमाने मिस इंदोर असं बोलतात. तेव्हा आता लगेचच अर्णव म्हणतो की ओ रिअली आय एम व्हेरी सॉरी. तो त्यांची माफी मागतो त्या इसमाची आणि त्या बाईची देखील, आय एम व्हेरी सॉरी. त्यानंतर मग आता ते दोघंजणही रागाने निघून येतात आणि त्यावेळेला अर्णव म्हणतो की शिट, हे काय केलं मी? आता त्याला खूप गिल्टी वाटत असतं. ईश्वरी मात्र गालातल्या गालात त्याच्याकडे बघून हसत असते. आता ईश्वरी ही मागून जाऊन त्याच्या बाजूला उभी असते, पण अर्णव ईश्वरी जिथे पहिले उभी असते त्या ठिकाणी बघतो आणि तिला आवाज देतो, मिस इंदोर, मिस इंदोर. आता ही कुठे गायब झाली? तेव्हा आता अर्णव म्हणतो की काय झालं हिला? त्यावर ईश्वरी त्याला सांगते की अर्णव सर, तुम्हाला असं वाटत आहे ना की मी हे सगळं करते म्हणजे मी तुम्हाला गायब झाली किंवा सोडून गेली असं वाटलं ना तुम्हाला 1 मिनिटासाठी? तेव्हा तो काहीच बोलत नाही, गप्प बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की पण तुम्ही काळजी करू नका. काय ना, ही मिस इंदौर तुम्हाला सोडून कुठेच जात नसते. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हीही जरीही मला बायको मानत नसला ना, तरीही मिस इंदौर हा पेटंट, हा कॉपीराईट फक्त तुमच्याजवळ आहे ना मला बोलण्याचा. तुम्हाला माहिती आहे की कोणीही तुम्हाला बोललं तर मात्र तुम्हाला राग येतो. तुम्हाला ते आवडत नाही ना मला कोणी मिस इंदौर बोललेलं, असं ईश्वरी आता त्याला बोलत असते. तेव्हा तो अगदी गप्प सगळं ऐकून घेत असतो, कारण की त्यालाही माहीत असतं की ईश्वरीला ते बोललेलं त्याला कोणालाही चालणार नसतं. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मी काय म्हणते आता तुम्ही?
"ओ राजे शिर्के, आता तरी हा राग हटवा, तूही रे माझा मितवा." असं ती त्याला बोलते. तेव्हा अर्णव अगदी प्रेमाने तिच्याकडे बघतच राहतो आणि ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे हसत बघत असतात. तेव्हा अर्णव आता शांत असतो. ईश्वरी आता त्या भैयाला फायनली सांगते की "भैया, दो काला खट्टा ही बनाना, साहब के लिए भी." असं म्हटल्यावर आता ईश्वरी अर्णवकडे हसत बघत असते आणि तोही गप्पच बसलेला असतो. आता तिथे अंजली येते आणि म्हणते की "वाह! किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. खरंच खूप कौतुक आहे." तेवढ्यातच मग आता मामा म्हणतो की "खरंच भारी, सगळी मजा भारी केली आपण एकदी." तितक्यातच अर्णव आणि ईश्वरी येतात. तेव्हा ते आल्याबरोबर अंजली म्हणते की "या, या, लवकर या." त्यावेळेला मग ईश्वरी, "अर्णव, तुम्हाला इतका उशीर कसा झाला?" असं मामा विचारतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की "हो, झाला उशीर." तेव्हा मामा म्हणतो की "म्हणजे तसा प्रॉब्लेम नाही आहे. दोघांनी एकमेकांसोबत जरा वेळ घालवला ते पाहून बरंच वाटलं. म्हणजे बरेच दिवसानंतर इतके दिवसांनी तिला घेऊन गेलास. पण काय रे अर्णव, इतके दिवसानंतर तिला घेऊन गेलास, पण असं मागे जाताना तक्रार का करत होतास? म्हणजे जाताना इतके आडेवेडे नाटकं का करत होतास, की मला वेळ नाही आहे, मला मीटिंग आहेत वगैरे, वगैरे सगळं?" तेव्हा मग अर्णव म्हणतो की "हो मामा, अरे मला वेळच नाही आहे. तुला माहिती आहे ना प्रॉब्लेम काय आहे तो?" त्यावेळेला आता सगळेजण त्यांच्याकडे बघतात. मामाला तो सांगतो की "अरे येताना आता ट्रॅफिक होतो ॲक्च्युली, म्हणून उशीर झाला." नंतर मग अंजली आणि मामा ईश्वरीकडे बघतात. ईश्वरीला मामा म्हणतो की "काय गं? मला कळत नाही आहे, म्हणजे तुम्ही दोघं गेला होतात, ते नक्की कुठे गेला होतात? कारण की ईश्वरी, तू जाताना म्हणजे तुमच्या दोघांचेही ओठ असे जांभळे का पडलेत?" आता अंजली पण म्हणते की "हो ना, म्हणजे चिंटू, ईश्वरीसाठी काही नवीन लिपस्टिक वगैरे येताना खरेदी करून दिलीस का जांभळ्या रंगाची?" आणि मामा, "अरे असं काय त्यांना बोलतोयस तू? अरे ती लिपस्टिकही चांगलीच दिसते की त्यांच्यावर." आणि मग मामा म्हणतो की "हो, अरे ईश्वरीचं म्हणतोय, पण अर्णवचे पण ओठ बघा, त्याच्याही ओठावर अगदी जांभळा कलर आलेला आहे. म्हणजे ईश्वरी, नक्की तू काय केलंयस काय? अगं, तू जांभळा कलर ह्यालाही लावायला दिलास?" तेव्हा आता सगळेजण बघतच असतात. वल्लरीलाही समजत नसतं. तेव्हा मग अंजली म्हणते की "तसं नाही आहे." "मग नक्की काय आहे?" त्यावर आता ईश्वरी म्हणते की "अहो ताई, त्याचं काय झालं होतं ना, की आम्ही गेलो, पण रस्त्यातनं येताना एक गोळावाला आम्हाला दिसला, म्हणून आम्ही दोघांनीही बर्फाचा गोळा खाल्लेला आहे, काळा खट्टा फ्लेवरचा. त्यामुळे आमचे ओठ तसे पडलेत." तेव्हा मग मामा म्हणतो की "अगदी बरोबर. तेव्हाच मी म्हटलं की या दोघांचेही ओठ एकाच रंगाचे कसे काय झाले बाबा? आणि या दोघांनीही मस्तपैकी बर्फाचा गोळा खाल्ला, त्यामुळे हे सगळं झालंय खरं तर. पण खरंच ईश्वरी, अर्णव, तुम्ही दोघांनी फार मजा केलेली दिसते." तेव्हा अंजली अर्णवकडे बघून हसत असते. मग ईश्वरीला अंजली म्हणते की "ईश्वरी, अगं पण चिंटूने कसे काय खाल्ला रस्त्यावरचा बर्फाचा गोळा?" तेव्हा ईश्वरी म्हणते की माझ्यासाठी माझ्यासाठी खाल्लाय त्याने तो गोळा, मी म्हणाले ना म्हणून." तेव्हा मग अंजली आता म्हणते की "अरे वा, म्हणजे चिंटू बायकोच्या आज्ञेच्या बाहेर नाही. बरं झालं. खरंच खूप बरं वाटलं ऐकून हे." नंतर मग आता अर्णव स्वतःचे ओठ पुसत असतो. ईश्वरी म्हणते की "अहो सर, ते करण्याची कोशिश पण करू नका. ते इतक्या लवकर काही जाणार नाही आहे धुवून वगैरे." तेव्हा मग अर्णव तिथून आता निघून चाललेला असतो. सगळ्यांची हसी मजाक सुरू असते. त्याचबरोबर वल्लरी म्हणते की "अरे काय चाललंय तुमचं? असे किती वेळ टाईमपास करत बसणार आहात तुम्ही लोक? चला चला लवकर, पाहुणे यायची वेळ झाली आहे. पाहुणे येवाना येत असतील, तयारीला लागा." असं वल्लरी सगळ्यांना म्हणते आणि आपापल्या कामाला पाठवते. नंतर मनातच म्हणत असते की कोणालाही काही माहिती नाही आहे आज काय होणार आहे ते. आज नेमकं मी काय करणार आहे ना, हे कोणालाही कळणार नाही. ईश्वरी, तुझ्यासाठी आज फार मोठा धमाका होणार आहे, असं वल्लरी म्हणत असते. नंतर सगळी पार्टीची अरेंजमेंट झालेली असते. सगळेजण जमलेले असतात. "थँक मिस इंदोर," असं म्हणून अंजलीने सगळं काही छानपैकी तयार केलेलं असतं. ईश्वरी जेव्हा खाली येते, तेव्हा मग सगळेजण बघतच राहतात. तेव्हा ईश्वरी ही अंजलीला म्हणते की "अंजलीताई, हे सगळं करण्याची काय गरज होती?" ती मागे बघते तर "मिस इंदोर थँक बोर्ड असतो. त्यानंतर केक पण "थँक मिस इंदोर" असं लिहिलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की "ताई, अहो हे सगळं कशासाठी? काय गरज होती हे सगळं करण्याची?" तेव्हा अंजली म्हणते की "हो, मला गरज वाटली म्हणून मी केलं. कारण मला वाटतं ना गं, की माझ्या ईश्वरीने माझ्यासाठी इतकं केलं आहे, तर मग मलाही तिच्यासाठी थोडंफार काहीतरी करू दे, असा विचार आता माझ्या डोक्यामध्ये येत होता, म्हणून मी ते केलं. आणि कसं वाटतंय तुला सगळं सरप्राईज? छान वाटतंय ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "हो ताई, एकदम बढिया आहे सगळं." तेव्हा ईश्वरीला ती म्हणते की "थांब, मला ना तुला आणखी एक काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे." तेव्हा अंजली काहीतरी गिफ्ट काढते आणि ते ईश्वरीकडे ठेवते आणि ईश्वरीला म्हणते की "हे घे, तुझ्यासाठी." तेव्हा ईश्वरी म्हणते की "ताई, काय हे? पण हा तर पाळणा आहे."
तेव्हा अंजली म्हणते की हो, अगदी बरोबर, पाळणाच आहे हा. आणि पण हा पाळणा मी तुला का दिलाय, त्याचं मागचं नेमकं कारण काय आहे ना, ते सगळं ना तुला आता आजी सांगेल, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला मग कोणालाही कळत नसतं की नेमकं हे सगळं काय आहे. ईश्वरीच्या बाबतीत नेमकं काय वाटतंय हे सगळं या पाळण्यात दर्शवत असतं. तेव्हा आजी म्हणते की आता मी सांगते, हा पाळणा दिलाय ईश्वरीला कारण की लवकरात लवकर तुमचाही पाळणा हलावा ना, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. म्हणजे काय, अर्णव आणि ईश्वरी दोघंजणंही आता दोघंजणही आई बाबा व्हा, असं खरं तर या पाळण्यातून आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे तुम्हाला. तेव्हा मामा म्हणतो की अगं अंजली, अगदी बरोबर, म्हणजे तुझं बाळ खेळतंय तोपर्यंत ईश्वरीचं आणि अर्णवचं पण बाळ इथे येईल, म्हणजे खरंच किती धमाल आणि मजा येईल ना. तेव्हा मग मामा म्हणतो की हो आजी, तुझा निर्णय अगदी बरोबर आहे बरं का, पटलाय आई आम्हाला, असं म्हणून तो आता आईला बोलत असतो. आणि त्यानंतर त्यांच्या गप्पा सुरूच असतात. तर इथे सगळेजणं बाजूला असतात. ईश्वरी आणि अर्णव दोघंजणं गप्प झालेले असतात. अर्णवला आता काय बोलावं काहीच कळत नसतं, कारण की त्या सगळ्या गोष्टींमुळे तो गप्पच होऊन बसलेला असतो. ईश्वरी पण आता लाजत असते. तेव्हा मामा म्हणतो की बघ आई बघ, ईश्वरी लाजली बघ कशी. तेव्हा ईश्वरी लाजायला लागते आणि अंजली म्हणते की चला सगळेजण आता या, आणि ईश्वरी चल आता हा ना तुला केक कट करायचा आहे. तेव्हा ईश्वरी तो केक कट करते. सगळेजण अगदी जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात. मामा म्हणतो की टाळ्या वाजवा रे वाजवा, ईश्वरीने केक कट केला. तेव्हा केक कट केल्यानंतर राकेश मात्र त्यांच्याकडे बघतच असतो. अंजली ही ईश्वरीकडे बघते आणि म्हणते की वाव, आणि तीही टाळ्या वाजवायला लागते. आता अर्णव ईश्वरीच्या बाजूलाच उभा असतो. ईश्वरी ही आता केक कट करते आणि अंजलीला पहिला घास भरवते. तेव्हा अंजलीला भरवल्यानंतर आता ईश्वरीलाही अंजलीताई घास भरवते आणि ईश्वरी आता अर्णवजवळ येते आणि अर्णवला ती आता तो केक भरवायला चाललेली असते आणि म्हणते की सर, कधीतरी अशा गोड क्षणांचा आनंद घ्यायचा असतो आणि त्यामुळे सर हा घ्या केक, असं म्हणून आता ती त्याला केक भरवत असते चमच्याने. आणि म्हणून अर्णव काहीच बोलत नाही. तो ईश्वरीच्या हातून गुपचूप गुमान केक खाऊन घेतो आणि मामा आणि बाकीचे सगळे ते बघत असतात. आता ईश्वरी ही त्याला केक भरवते ते, आणि अर्णव केकही खातोय. अंजलीही खुश होते. तेव्हा मुद्दामच राकेश आता ईश्वरीच्या समोर येऊन उभा राहतो, जेणेकरून तो ईश्वरीला असा दर्शवत असतो की ईश्वरीजी, तुम्ही मला पण केक भरवा. आणि त्याचे डोळे अगदी वेगळेच असतात. आता ईश्वरी मात्र त्याच्याकडे पाहून दचकते आणि ती त्याला काही केक भरवत नाही. ती बाजूला होऊन आता अर्णवच्या जवळ जाऊन उभी राहते आणि मुद्दामच ती केक न भरवता बाजूला येते. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी बाजूला निघून जाते आणि ती केकची प्लेट घेऊन ती नमू आणि आकाशच्या जवळ जात असते. त्यावेळेला नमू आणि आकाश हे दोघंजणही समोर उभे असतात. मामी समोर उभी असते. सगळेजण अगदी एकामागोमाग एक उभे असतात. तेव्हा ईश्वरी मामीला भरवायला जाणार. मामी ही केक भरवताना म्हणते की हो, केक काय ना, मी फार जास्त गोड गोष्टी खातच नाही. मामीला ती म्हणते की अहो घ्या, केकच तर आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. तेव्हा मामी म्हणते की हो असेल केक, पण फार गोष्टी गोड नकोच आहेत मला, असं म्हणून मामी तिथून अगदी तोऱ्यामध्ये बाजूला निघून जाते. आता ईश्वरी ही आकाश आणि नमूजवळ येते आणि त्या दोघांनाही ती आता केक भरवत असते, आकाशला आणि नम्रताला. त्या दोघांचं जे प्रेम असतं ईश्वरीला समजतंय, त्यामुळे ईश्वरी आता विचारच करते की कधी मी अर्णवशी बोलू. तेवढ्यातच नम्रता आता ईश्वरीला हळूच बोलते की मला सांग ईश्वरी, तू सरांशी बोललीस का, म्हणजे जिजूंशी बोललीस का आमच्या दोघांबद्दल. तेव्हा ती म्हणते की हो, ॲक्च्युली नमो, मी विषय काढणार होते गं, पण हे सगळं बोलण्यासाठी ना मला जरा वेळ लागेल. म्हणजे कसं आहे ना, अर्णव सरांचा मूड पाहूनच मला सगळं सांगावं लागेल. त्यांचा मूड जर व्यवस्थित असेल ना, तरच मला या गोष्टी त्यांच्याशी डिस्कस करता येतील. नाहीतर त्यांचा मूड खराब असेल तर काही होऊ शकतं. त्यामुळे लवकरच मी बोलेन त्यांच्याशी, काळजी करू नकोस. फक्त त्यांचा मूड चांगला पाहिजे. ते विचार करून मी त्यांच्याशी नक्कीच बोलेन, असं ईश्वरी आता बोलत असते. आता आकाश म्हणत असतो, पण प्लीज ईश्वरी लवकर बोल, कारण काय ना, कितीही काही झालं तरीही माझ्या डोक्यात वेगळेच विचार येत आहे. काय ना, हे सगळं काही चालू आहे ना, मला असं वाटतंय की काहीतरी मला निगेटिव्ह वाईब्स आल्यासारखं वाटते, काहीतरी चुकीचं घडणार आहे असं वाटतंय मला, असं आकाश तिला बोलतो. ती म्हणते की तुम्ही दोघं टेन्शन घेऊ नका, मी लवकरच बोलते सरांशी. तेवढ्यातच आता जे पाहुणे वल्लरीने बोलवलेले असतात ते पाहुणे आलेले असतात, सदावर्ते फॅमिली. तेव्हा वल्लरी त्यांचं वेलकम करण्यासाठी पुढे येते. वेलकम मिस्टर सदावर्ते, वेलकम मिसेस सदावर्ते, या मेघना, किती गोड दिसतेस तू, ये, असं म्हणून ती त्यांचं कौतुक करून त्यांना आतमध्ये घेत असते. तेव्हा वल्लरी त्यांना आतमध्ये घेत असताना
आकाश तिथे बाजूलाच उभा असतो. तो काही त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नाही. नंतर मग आता ईश्वरी ही तिथे बाजूला असते. मामी काय करते हे ती सगळं बघत असते. नंतर वल्लरी त्यांना म्हणते की मिस्टर सदावर्ते, मिसेस सदावर्ते या ना, प्लीज आतमध्ये या. असं म्हणून ती आता आतमध्ये येते, आतमध्ये बोलवते आणि म्हणते की मी तुमची ओळख करून देते. असं म्हणून ती आता आजीबरोबर त्यांची ओळख करून देते आणि म्हणते की आई हे बघा, हे आमचे मिस्टर आणि मिसेस सदावर्ते आणि ही त्यांची मुलगी मेघना. असं म्हणून आता ती आजीची ही ओळख करून देते आणि त्यांना बसायला सांगते आणि म्हणते की आकाश जरा इकडे ये. आता आकाशचीही त्यांच्याशी ती ओळख करून देते आणि ही सदावर्ते फॅमिली आणि ही त्यांची मुलगी मेघना आहे बरं. असं म्हणून ती आकाशची त्याचं कौतुक असं करून देते आणि नंतर मग आकाशही अगदी नॉर्मली तिच्याशी हाय हॅलो करतो. नंतर मग मामालाही ती बोलवते आणि म्हणते की हे बघा, हे सदावर्ते नाही म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये नाही येथे, पण माझे क्लबचे मेंबर आहेत. असं म्हणून आता वल्लरी त्यांची कौतुक आणि ओळख करून देते. ईश्वरी तेवढ्यातच अर्णवशी बोलायला येते. म्हणते की अर्णव सर, मला जरा तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की आता या पार्टीमध्ये काय बोलायचं आहे तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर प्लीज माझं ऐकून घ्या ना, म्हणजे मला खरंच खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. खरंच खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी तुम्हाला बोलायची आहे आणि आताच ती सांगितली पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनिट, एक गोष्ट लक्षात ठेव मिस इंदोर, काही झालं ना तरीही तुझ्या आईबद्दल किंवा काही तुला बोलायचं असेल तर ते तुम्हाला अजिबात बोलायचं नाही, समजलं? असं बोलून तो तिचं तोंड बंदच करून टाकतो. आता पुढच्या भागामध्ये ईश्वरी ही काहीतरी बोलायला जाणार असते. अंजली ईश्वरीचे सगळ्यांसमोर आभार मानते. नंतर म्हणते की ईश्वरी आता ना तुला जे काही मागायचं आहे ना ते तू सगळ्यांसमोर मागू शकते. तेव्हा मग ईश्वरीला हा मोका मिळाल्यानंतर ती काही सोडणार नसते. पण मात्र वल्लरी हे ऐकायलाच तयार नसते. ईश्वरी म्हणते की मला बोलायचं आहे. इतक्यात ती बोलणार आणि वल्लरी पटकन तिच्या हातून माईकच खेचून घेते आणि म्हणते की मला एक गोष्ट सगळ्यांसमोर सांगायची, ते म्हणजे की माझा मुलगा आकाश आणि सदावर्ते यांची मुलगी मेघना यांचा लवकरात लवकर आता साखरपुडा होणार आहे आणि त्यांची साखरपुडा लवकरच होईल अशी मी सगळ्यांसमोर जाहीर करते. असं वल्लरीने बोलल्याबरोबर सगळ्याजणांना घरात धक्का बसतो. ईश्वरी, नमो आणि आकाश तिघंही धक्क्यातच असतात. बाकी घरातल्यांना इतकं काही वाटत नाही, कारण त्यांना आकाश नमोबद्दल माहीत नसतं. आता ती मेघना पण खाली मान घालून लाजत असते. तिलाही आकाश आवडलेला असतो. आता पुढे काय घडणार आहे? ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही कशाप्रकारे या सगळ्यामधून म्हणजेच आकाश आणि नम्रताचं नातं जुळवून देतील? ईश्वरी एकटीच हे शिवधनुष्य आता कसं पेलणार आहे? सगळ्या गोष्टी कशा घडतील? आणि आकाश आणि नम्रता यांचं लग्न लावण्यासाठी ईश्वरीला काय काय फेस करावं लागेल, पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.